तो बेसिकली आप कहाँ से है? जैसे हम नागपुर में भी मिले थे, राइट? सो जी जी जी। या सो ओवरऑल लाइक मैम की जर्नी और आपकी जर्नी विद जीएससी कौन से मंथ से शुरू हुई एंड हाउ इज इट इज गोइंग ऑन नाउ? Okay, with GSC and now with BRC. Okay, just you can share in short your experience from dad's point of view. जो वाई यू आर हियर एक्चुअली फर्स्ट ऑफ ऑल, जैसे आप नागपुर में जस्ट ऐसे ही हम अभी मिले, तो जो जी आपने जी एक कहा था कि जैसे कई बार मैं नहीं होता हूँ यहाँ, लाइक इट इज बिजनेस सेक्टर एंड यू आर जी ट्रैवलिंग, जी तो जी उस वक्त ऐसे लगता है कोई तो है, तो कोई तो जी है, जस्ट हम उतना ही हमने बात किया एंड देन इवेंचुअली बिकॉज ऑफ दैट एवरीथिंग इट वेंट ऑफ। तो वो जी मुझे जी। जानना है कि इन विच वे आपको वो लगा कि वो सपोर्ट है। अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल मैम, मैं भिलाई छत्तीसगढ़ से हूँ। छत्तीसगढ़ भिलाई से। और बोलना चाहिए कि मतलब जब मुझे इसने बताया, मेरी वाइफ ने, तो मुझे पहले ऐसा लगा कि अरे यार ये सब क्या है, घर में नानी दादी है, वो भी तो बताते ही है, सेम ही चीज हो रही है यहाँ पे भी, तो तुम्हें क्या मतलब इतना फर्क पड़ेगा इन चीजों से। फिर इसने मुझे बताया कि नहीं, मुझे ज्वाइन करना है। और मुझे इसके मतलब डिसीजन पे पूरा विश्वास है, कि मुझे लगा कि हाँ चलो ठीक है, आप कर रहे तो कर लीजिए करके। फिर हुआ ऐसा कि एक दो बार मैंने मतलब कुछ सेशंस इसने मुझे भेजे ऑनलाइन, इसमें तो मैंने देखा, तो मुझे भी लगा कि नहीं यार, चीज़ तो ठीक है करके, चलो देखे आगे और क्या है। फिर धीरे धीरे मुझे भी वो चीज़ें पसंद आने लगी, आप लोगों का जैसा सपोर्ट मिलता गया। और इसमें ये तो पहले से पॉजिटिव है, पर लेकिन और उसके बाद जैसे पहले ये मुझे बोलती थी कि नहीं, मुझे सीजर नहीं करना है, ऐसा है वैसा, मतलब बहुत सारी चीजें होती थी। फिर जब इसने मुझे बताया कि नहीं, हम मतलब हर चीजों को प्लान करके भी कर सकते हैं, और वो धीरे धीरे इसमें पॉजिटिव चीजें, मुझे चेंजेस जो दिखी, तो मुझे फिर ये पसंद आने लगा। ऐसा बोलना चाहिए कि फिर मुझे अच्छा लगने लगा, और मैं भी कई इन्वॉल्व बार, होते हाँ, इन्वॉल्व होते चला गया उन चीज़ों में। कि कई बार ऐसा हुआ कि जैसे मैं अपने होटल में रहता था, लेकिन वहाँ से भी मैंने ऑनलाइन देखा। और होता ये है कि मैम, मुझे उस समय ये था कि ये जब इधर थी, मैं 200 किलोमीटर दूर भिलाई में था, पर मुझे कोई इतना टेंशन नहीं था उस चीज़ का, कि मुझे ऐसा लगता था कि नहीं, अगर कुछ हुआ तो साइली मैम तो है, वो ग्रुप है देख सब लेंगे में, करके, कि मतलब ग्रुप में कोई, हर कोई देख लेगा, ऐसा ये चीज़ थी मुझे। वहाँ पे सपोर्ट है। और रहना चाहिए कि मतलब जब भी इन्होंने फोन लगाया या किसी चीजों के बारे में बात की, तो मुझे वो चीजें पसंद आने लगी। आज मैं अपनी बेटी को देखता हूँ, तो मुझे इसके गाल में डिम्पल जो है, वो, मैं हमेशा इसे बोलता था कि नहीं, बेटी हो तो डिम्पल आने चाहिए करके। आज वो मैंने देखा। उसके बाद में ये इतने मतलब बोलना चाहिए कि इतना काम रहती है, कि किसी चीज में इसका मुझे दिक्कत नहीं होता, कि आज किसी के पास में भी चले जाएगी वो। ये सब चीजें जो देख रहा हूँ मैं, मुझे बहुत पॉजिटिव चीजें लगी। और ये सब चीजें जो अफर्मेशन, ये जो लिखती थी रात के, ये मुझे बताती थी कि अभी 2 बजे के बाद से हमें ये लिखना है, ऐसा है करके। तो वो सब चीजों का मुझे इसमें धीरे धीरे फायदा लगने लगा। कि हाँ, जैसे कि एक चीज और थी कि इसने मुझे बोला कि नहीं, मुझे बेटी या बेटा जो भी हो वो चाहिए, या तो जन्माष्टमी के समय या गणेश चतुर्थी पे। और हुआ भी वैसा ही कि वो हमें जन्माष्टमी में ही हमारी बेटी मिली। तो ये सब चीजें देख के मुझे लगा कि नहीं, ये जो हमने, हाँ, दिखती थी हाँ, अफर्मेशन उसके लिए। कि ये जो हमने मतलब क्या बोलना चाहिए, जीएससी में जैसे इसने ज्वाइन करा, वो बहुत सही डिसीजन था। और बहुत अच्छा हुआ कि इन्होंने इसमें ज्वाइन करा। अब ये तो हो गई कि लेकिशा के होने के पहले की बात। लेकिशा के होने के बाद ये चीजें जो, एक एक और मैं अपना पर्सनल एक उदाहरण बताना चाहूंगा। कि जैसे मेरी बेटी को सर्दी हुई थी, अब उसमें हुआ ये कि डॉक्टर ने दवाई वगैरह दिया, जिसके लिए मेरे घर वाले, इनकी नानी वगैरह बोले कि आप हर चीज के लिए दवाई दे रहे हो, ये सही नहीं है। फिर उन्होंने बोले तो फिर हम आगे करें क्या, करें क्या। तो फिर आप, उन्होंने बोला कि यूट्यूब में देखो। अब यूट्यूब तो आपको मालूम है कि न्यूज चैनल के उस डिबेट की तरह है, कि जिसमें सब एक साथ बात करेंगे, लेकिन उसका कुछ कंक्लूजन निकलना नहीं है। फिर इसने व्हाट्सएप में डाला उस चीज़ों को, और
विद इन 5 मिनट में हमको उसका एक कारगर नुस्खा मिल गया कि जो बोलना चाहिए कि हमने अप्लाई भी करा और हमें उसका फायदा भी मिलने लगा। और ये सब छोटी-छोटी चीज़ें जो है ना, ये सब छोटी-छोटी चीज़ें आज के टाइम पे मतलब और कहीं सुनने को नहीं मिलती, कि देखने नहीं मिलती। अब वो गया ज़माना कि हम बोलते थे कि नानी, दादी ये सब बता देंगे। आज वो उनके पास में भी इतने नुस्खे नहीं होते कि वो बता पाएँ। तो वो सब चीज़ें हमें यहाँ जो देखने मिला, वो मेरे लिए तो मैं ये कह सकता हूँ कि अगर मैं आज 200 किलोमीटर दूर में भी रहूँ, तो मुझे कोई टेंशन नहीं है कि यहाँ पे है सब। थैंक यू सो मच सर, थैंक यू। जी, मतलब जी। आपने इतना इजी वे में और ट्रूली जैसे हम इजी वे से कन्वर्सेशन करते हैं, लिटरली उस वे में आप बताया। जी, डेफिनेटली जी। थैंक यू मतलब मैम। जैसे हम लेकिशा को भी मिले हैं, तो जी, जी। उस दिन भी मैंने कहा था कि वो फेमस है बहुत। क्यों तो आप सब लोग भी देखोगे। ओके, सब लोग लेकिशा सोई है या है? है ना मैम जी। सोई है, हाँ, लेकिन उसको उठा दो तो वह फट से उठ जाती है। अच्छा। नहीं, सोने दो फिर। फैमिली मैम कहाँ है? लिटरली मतलब वो क्यों है? बारबी डॉल जैसे है वो बेबी है। मतलब वो सारी मतलब वो बेबीज कैसे वैसे बोलते है। सोने दो, सोने हैं, दोनों वाली। बेबी, हेलो, दिखा दे ए मनु, चला उठा, लेट सब सब बोलता है, मनु उठा, झोपू द्या, इट इज ओके। डोंट स्टार्ट, हेलो, हेलो मनु, हेलो बोल वो सगळ्यांना, इतनी डॉल जैसी है। जी। सारे बेबीज ही डॉल जैसे होते हैं, लेकिन उसको भी ना, उसको जब भी देखते हैं। उठा, उठा, सगळे बघतात तुला, ए बिल्लू, चलो उठो, लेकिशा, सगळ्यांना बोल, हेलो कर, हेलो, हेलो, अभी झोपू द्या। सो ही रही है वो। ती तसेच सगळे बघून. काही नाही, काही नाही, इट इज ओके। हेलो बोल सगळ्यांना, ओह, गुड मॉर्निंग लेकिशा, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग कर, सॉरी, किती तुझं गोड स्लीप बोलतात ना, डिस्टर्ब झाली आज पिल्लू। हेलो बोल सगळ्यांना, अरे हेलो, बापरे, हेलो, अरे बापरे। ये स्माइल, उठा ओ उठा माय उठा, गॉड। हेलो, बघ कोण बोलतात बघ, बघ तुला सगळे हेलो। बघ, तुला बघायचंय सगळ्यांना, सगळे तुझे आपण डॉल, भेटलेलो ना? अरे बापरे। हेलो कर, जी मैम। सायली मॅम, हेलो बोल, हाँ। हाय। बघते लिटरली। फोनकडे, हो। कोण आहे, हेलो हेलो, स्माइल, वाव। सगळे तुला स्माइल दे मला, बघतायत, सगळे स्माइल, इकडे तुला बघतायत। दिली स्माइल तिने। हेलो बेबी, अरे बापरे। हेलो बेबी, हेलो, हेलो, छान स्माइल देती है सगळ्या, लाइक सभी लोग, आप जो भी उन्हें देख रहे हैं, जी, जी। लिटरली शी इज बारबी डॉल। मतलब कमेंट्स देखो आप, इट इज ट्रू। मतलब हर एक बेबी वैसा है, बट उसको जब से वहां मिला है ना, जैसे मैंने आपको जी, कहा जी। था कि टीम में भी इवन विष्णु सर को भी, सभी लोगों का जब भी मैं बैठू तब ऐसे स्क्रॉल करती हूँ, तो कभी कभार विष्णु सर है तो उनको दिखाती हूँ, ये जी, जी। देखो इन्होंने ये किया, उन्होंने वो किया। तो ये इसके लिए फेमस है। म्हणजे भावली सारखं बाळ बघायचंय का, थांबा दाखवते। नाही ती ऍक्च्युअल मध्ये बाहुली सारखी आहे तर दिसायला, पण तिचे सगळे गुण पण असे आहेत की म्हणजे जसं तिला आपण म्हणजे म्हणतो ना, आपण जसं बर्फाला वितळवतो तर मग ते पाणी बनतं, जसं तिला आपण बेंड करू तशी, आता तिला उठवलं ती उठली, गपचूप आहे. पण दुसरी मुलं कशी झोपेतून उठवलं तर लगेच रडणार, हाँ, लगेच ये रिॲक्ट करणार, तशी ती नाहीये. जसं आपण तिला ठेवलं तशी ती राहते, कुणाहीकडे जाते, म्हणजे सगळ्यांकडे जाते. असं नाही की म्हणजे आम्हाला तिच्यासोबतच राहावं लागतं, की तिला वेळ द्यावं लागतं. थोडंसं म्हणजे फक्त तिला तिचं पोट भरलेलं पाहिजे, ती म्हणजे फीडिंग वगैरे केलं की मग ती अख्खा दिवस पण सगळ्यांकडे राहू शकते. अक्षरशः तिला कधी भूक पण लागलेली असेल ना, पण तरी पण ती एवढी रिॲक्ट नाही करत, तर तिला भूक लागली आहे, खूप रडणार, असं पण तिचं काही नाहीये. फक्त तिला सगळ्यांसोबत राहायला, खेळायला म्हणजे असं खूप आवडते. अशी म्हणजे अजिबात काही तिच्या कोणत्याच गोष्टीचा त्रास और नाही. कभी भी ऐसा रात के ऐसा बहुत रोना, कि मतलब मैंने देखे हैं हमारी इस घर में बच्चों को कि रात भर, कभी मैं खुद मैं अपने भांजे की बात बता रहा हूँ कि रात भर मैं पकड़ के रहता था,
मेरी सिस्टर सोती थी जब, उस टाइप का कभी इसने वो नहीं करा कि तंग, म्हणजे आम्हाला मतलब एकही हाँ दिवस असं आठवत नाही की रात्री ती अशी जी उठून आम्हाला तिने त्रास दिला. तिचा एक रुटीन फिक्स आहे. जसं हाँ म्हणजे हाँ तिला मी 9ला झोपवलं, मी कितीलाही झोपवलं तरी ती झोपते. पण मी तिचं रुटीन ॲक्चुअली सेट केलं आहे, की म्हणजे सकाळी ती तशी उठली पाहिजे बा म्हणून. तर तिला जसं 9 वाजता मी झोपवलं रात्री, तर ती बरोबर झोपणार. सकाळी 5 वाजतापर्यंत तिचा काहीच त्रास नसतो. 5-6 ती बरोबर 6:15ला उठते. मी तिला 2-3दा रात्री फीडिंगसाठी उठवते. जेव्हा मी उठवेल तेव्हा ती फक्त थोडीशी हलकीशी कुजबुज करते, तिला भूक लागली असेल तेव्हा. नाहीतर असं नाही की ती रडून उठणार किंवा त्रास देणार, खूप रडणार रात्री. म्हणजे मला वाटत नाही की म्हणजे मला म्हणजे एक बाळ आहे आणि तो माझ्याजवळ झोपला आहे, की मला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे. म्हणजे अजिबात मी एक दिवस पण असं म्हणजे एक्सपिरियन्स नाही केलाय, की त्याच्या रडण्याचा म्हणा किंवा काही. फक्त एक दिवस जेव्हा आम्ही हॉस्पिटलमधून आलेलो, ती 3-4 दिवसाचीच होती. फक्त एक दिवस तिने रात्रभर आम्हाला जागवलं होतं. त्याच्यानंतर एकही दिवस असं आठवत नाही की लेकीशानी मला कधी त्रास दिला असेल. इव्हन आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असो किंवा कुठे पण तिला घेऊन गेलो, तर म्हणजे तिचा इव्हन एक अंश सुद्धा तिचा काही त्रास नाही आहे. 60 किलोमीटर आम्ही त्या दिवशी तुम्हाला नागपूरला हाँ भेटायला आलो. पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये तिचा हाँ काही त्रास नाही. तिथे आलो, तिथे काही त्रास नाही. इव्हन आम्ही एक दिवस तिथे थांबलो, तरी पण असं नाही की बाहेर कुठे गेलो तर मुलं चिडचिड करतात. असं पण तिचं काहीच नाही. म्हणजे सगळे कौतुक करतात, की म्हणजे आम्ही मुलं बघितले लहान, म्हणजे अशी मुलं कुठेच नाही बघितले. ती जेव्हा 3 महिन्याची होती, तेव्हा मी तिला एका फॅमिली फंक्शनमध्ये घेऊन गेलेली माझ्या. म्हणजे ते 7व्या महिन्याचाच प्रोग्राम होता बहिणीचा. तेव्हा तिला मी इतक्या छोट्या असताना विचार केला घेऊन कशी जाऊ, पण म्हटलं आता खूप बोर झाली घरात. मला पण कुठेतरी जावंसं असं वाटत होतं आणि घरचाच प्रोग्राम असल्यामुळे मी हिला घेऊन गेली. तिथे म्हणजे अक्षरशः तिला 1 मिनिट पण कोणी ठेवलं नाही. 200-300 लोकांमध्ये ती 3-4 तास म्हणजे म्हणजे ती काहीच म्हणजे तिचा त्रास नाही. सगळे तिला घ्यायसाठी म्हणजे असे करत होते, की आता म्हणजे एकाने पकडलं तर दुसरा घेणार, दुसऱ्याने पकडलं आणि सगळे हेच बोलत होते, की आम्ही म्हणजे असं बाळ बघितलंच नाही, की एवढा म्हणजे तो सगळ्यांकडे चालला आहे आणि एवढ्या छोट्या म्हणजे किती आता 2-3च महिन्याची होती तेव्हा ती. एवढं छोटं असताना ती दुधासाठी पण रडत नाहीये, कोणत्याच गोष्टीसाठी त्रास नाही देत आहे. म्हणजे असं कसं म्हणजे असू शकते? म्हणजे त्यांना माहिती आहे ॲक्चुअली घरच्या काही लोकांना माहिती आहे, जे फॅमिली मेंबर्स आहेत, की असं पण काही कोर्स म्हणजे हिने केला आणि हॉस्पिटलमध्ये पण आम्ही जेव्हा होतो ना, सगळ्यांना सांगितलं. माझी खूप म्हणजे इच्छा होती, की माझं बाळ जो पण म्हणजे होईल जेव्हा पण मला त्याच्या गालात म्हणजे डिंपल पाहिजे. तर मी अफर्मेशन्समध्ये लिहायची आणि रोज पूजा करताना देवाला पण म्हणायची, मला असा बाळ पाहिजे आणि ते सगळे मी म्हणजे अक्षरशः अफर्मेशन्स लिहायचे. जेव्हा ही झाली आणि खरंच हिच्या गालात मी डिंपल बघितलं ना, तेव्हा मला त्या क्षणी वाटलं, की नाही जी म्हणजे मी जे अफर्मेशन्स लिहिले आणि जे जी जॉइन केलं, ते म्हणजे खरंच मला ते पैसे जे पण काही मी इन्व्हेस्ट केले, ते माझ्यासाठी काहीच म्हणजे नथिंग होते असं नहीं, वाटलं. ये बात तो है मैम कि हम शायद बच्चों की परवरिश आपके बगैर भी कर लेते, लेकिन क्या करना है, कैसे करना है, कब से स्टार्ट करना है और बच्चों को किस समय क्या देना है, ये शायद हमें मालूम नहीं चलता। और जब तक हमें मालूम चलता है, या मत कहना चाहिए कि 3 साल या 4 साल में जब हमें मालूम चलता, तब तक शायद इतना लेट हो जाता कि वो बच्चे मतलब हम जैसा चाहते हैं वो उस टाइप का शायद बन नहीं पाता, या बनने में उसे और समय लग जाता। क्योंकि बोलना चाहिए कि जैसे कि एक कहते हैं ना कि अभिमन्यु को भी वो उन्होंने गर्भ के अंदर में ही उन्होंने सीखा था। और ये चीज हम केवल बोलते हैं लेकिन कभी उसके लिए ट्राई नहीं करते कि नहीं उसे क्या कहना है, मतलब कब उसे बोलना है और नेमका मतलब उस समय ही कितना ही बोलना है। ये सब चीजें जो होती है, ये सब चीजें हमें आपके द्वारा ही मालूम चली, वरना तो फिर जितना घर वाले हो जाता बताते हैं तेच उतना ही बोल पाते हैं। जी जी एक्झॅक्टली ते एक्झॅक्टली सगळं एक्सपिरियन्स जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये सगळे बघायला आले आणि मी सांगितलं, की मला हिला डिंपल हवी होती गालात, तर सगळे म्हणायचे, "अरे तुमच्या घरात तर डिंपल कोणालाच नाहीये. हिच्या गालात कशी डिंपल पळते?" म्हणजे स्वतःच म्हणायचे ते. कारण म्हणतात ना आई-बाबांवर जातात मुलं म्हणून. तर म्हणे आई-बाबांना पण तुम्हा दोघांना तर कोणालाच डिंपल पडत नाही, मग हिच्या गालात कशी? तर मी अक्षरशः सगळ्यांना सांगितलं ते, की बघा मी असं-असं म्हणजे हिच्यासाठी लिहायची अफर्मेशन्स आणि मी असं-असं जॉइन केलं होतं आणि त्या गोष्टीचा मला भरपूर फायदा झाला आणि हा एक म्हणजे उदाहरण आहे माझ्यासमोर, की हे जे डिंपल पडते बहुतेक ते अफर्मेशन्सच आहेत माझे, जे म्हणजे मी लिहिलं आणि खरे ते उतरले. आणि अजून मी 2 गोष्टी लिहायची, की म्हणजे माझी जेव्हा डिलिव्हरीची डेट मला डॉक्टरांनी दिली, तेव्हा ऑगस्टमधली दिलेली.
तर ऑगस्टमध्ये काय ना रक्षाबंधन पण होतं. आमच्या घरातले सगळे लोक मागे लागलेले की तुम्ही सीझर करा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे आपण बाळ आलं. ऍक्च्युली काय झालं होतं ना, आमच्या घरात रक्षाबंधन मानवत नाही, कारण कोणीतरी एक्सपायर वगैरे झालं होतं, तेव्हापासून रक्षाबंधन नाहीये. तर सगळे खूप मागे लागले होते की तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजे तिला हे करा, म्हणजे सीझरनी आपण म्हणजे हे करा, डॉक्टरांना बोला वगैरे. तर मी म्हटलं नाही, जे पण म्हणजे होईल माझं बाळ नॅचरली, म्हणजे मला नॅचरल पाहिजे, जेव्हा तो येईल तेव्हा मी एक्सेप्ट करेन. पण मला आतमधून एक इंट्युशन्स यायचे नेहमी. ऑगस्टची डेट दिली आणि तेव्हा जन्माष्टमी होती आणि गणपती म्हणजे गणेश चतुर्थी होती. तर मला नेहमी असं वाटत होतं की या 2 दिवशीच म्हणजे मला पाहिजे आहे. तर मी त्याच्यासाठी पण लिहायची की मला एक तर जन्माष्टमीला माझं बाळ पाहिजे किंवा मला गणपतीच्या दिवशी पाहिजे. आणि ते इंट्युशन्स असे यायचे मला की नाही, मला बाळ होईल तर त्या 2 दिवशीच होईल, असं म्हणजे मला वाटायला लागलं होतं. मी सगळी तयारी करून ठेवली. पण जेव्हा जन्माष्टमीचा दिवस आला तेव्हापर्यंत मला काही म्हणजे म्हणजे काही पेन नव्हता, काही नाही. आणि सगळं आणि अक्षरशः एका दिवसाआधी माझा भाऊ बोलतो की ताई म्हणजे बेबी ना आपला जन्माष्टमीच्या दिवशी आला पाहिजे, तर ना जर आला ना तर मी तुझ्या बाळासाठी मी सगळं काही करेन. म्हणजे म्हणजे त्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी. म्हटलं काय रे, उद्या जन्माष्टमी आहे, इतक्या लवकर होते का? तसं तर माझी खूप इच्छा आहे की जन्माष्टमीच्या नाही तर गणपतीच्या दिवशी व्हायला पाहिजे म्हणून. पण उद्याच्या उद्या मला नाही वाटत पॉसिबल नाही. आणि माझी बॅग वगैरे आहे सगळं रेडी, पण मी मेंटली प्रिपेअर नाही आहे. असं अक्षरशः दुसऱ्या दिवशी म्हणजे जन्माष्टमी म्हणजे जेव्हा आम्ही बोललो दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी होती, त्याच दिवशी रात्री मला पेन स्टार्ट झाले. आणि ही अच्छा, हाँ, जन्माष्टमीच्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी सकाळी 6:15 झाली. इसके भी मैम एक और किस्सा मैं आपको बताता हूँ सेम डेट का, कि इसने हमेशा वो लिखती थी कि जब मुझे बेटी या बेटा जो भी हो, आप मेरे साथ चाहिए करके। और उसके एक दिन पहले तक के मेरा कोई विचार नहीं था यहाँ आने का। मैं था भिलाई में। पता नहीं कैसा हुआ कि मैं वहां से इधर आया, और जस्ट आया हूँ उस दिन सुबह पहुंचा हूँ, और रात के हम इसको लेके गए वहां पे, और सेम डेट में मैं था इसके साथ में। हा मतलब हाँ, म्हणजे मला असं नेहमी होतं की जेव्हा पण होईल तेव्हा तुम्ही मला सोबत पाहिजे. ऍक्च्युली आलेले पण ना डेट म्हणजे खूप हाँ, पुढे क्योंकि होती. बहुत आगे थी वो डेट ते तो। पुन्हाच येऊन गेले, पण कशा तरी साठी परत त्यांना यावं लागलं. तर मग असं झालं की म्हणजे त्याच दिवशी मला पेन स्टार्ट झाले आणि खरंच हे म्हणजे माझ्याजवळ होते. कारण मी लिटरली ते सगळं असं म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचे ना की हे मला पाहिजे आणि ह्या गोष्टी मला पाहिजे. जे जे मला हवं होतं ते मी सगळं लिहायची. मला असं शांत बाळ पाहिजे का, जे अफर्मेशन्स होते ते सगळे मी लिटरली 4 वाजता म्हणजे उठून लिहायची. कारण कसं ना प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांनाच की रात्रभर आपल्याला वॉशरूमसाठी उठावंच लागतं. झोप तर काही यायचीच नाही. असं 2-3 तास झोपलो तर ठीक, तेवढंच खूप. मग ते उठावंच लागायचं. तर मग मी तेव्हा आवर्जून उठून म्हणजे एक रुटीन बनला होता की अफर्मेशन्स लिहायची म्हणजे लिहायचे. तसं तर मी खूप पॉझिटिव्ह आहे, पण पॉझिटिव्ह असल्यानेच नाही होत. काही गोष्टी आपल्याला अशा असतात की कुणी मार्ग दाखवते, त्या मार्गावर पण चालायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला काही गोष्टी मिळतात. आपण फक्त विचार करून होत नाही, पण ते करायला पण पाहिजे. जसं अफर्मेशन्स, हे मला माहिती नव्हतं की लिहिल्याने एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात. आपण पॉझिटिव्ह आहोत, ठीक आहे, विचार करू असं झालं पाहिजे, ते होते. पण काही काही गोष्टी, प्रत्येक गोष्टी होतातच असं नाहीये. पण हे म्हणजे अफर्मेशन्स मधून एवढा फायदा झाला की म्हणजे खरंच आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो. म्हणजे या गोष्टीचा तर मला पूर्ण म्हणजे विश्वास झाला आहे. म्हणजे हा माझा बेबी बघून तर तुम्हाला सगळ्यांना पण ऍक्च्युली वाटायला पाहिजे सगळ्यांना की म्हणजे आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक म्हणावं लागेल. एक आपण म्हणतो प्रत्येक गोष्टी काहीतरी दैवी शक्ती असेल का बाबा, हे घडलं खरंच काहीतरी आहे. पण त्या अफर्मेशन्स मध्ये खरंच आहे म्हणजे एवढी म्हणजे पॉझिटिव्हिटी की त्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि मी कसं म्हणजे माझं म्हणजे मला असं वाटलं नव्हतं कधी की मी एवढं सगळं करू शकेल. कारण शांत राहायचं ना, साई मॅम आहे तसं आवाज नाही करायचा. मी शांत बघतीये राहायचं. तुमच्या दोघांकडे. अरे काय सांगताय, माझ्याबद्दल सांगताय का? ऍक्च्युली माझा एक्सपिरियन्स मला थोडा शेअर करायचा होता पर्सनल, की जसं म्हणजे मी पण एक वर्किंग वुमन आहे. आणि कसं मी मागच्या 1.5 वर्षापासून कसं माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी म्हणजे ऑफिसला म्हणजे सुट्टीवरच आहे. तेव्हा मला असं वाटायचं नेहमी की जसं आम्हाला जसं प्रेग्नन्सी ठेवायची होती, तर आमच्या लग्नाला कमी म्हणजे 6 वर्ष झाली. 6 वर्षामध्ये आम्ही म्हणजे
नेहमी हाच विचार करायचो की बाळ जर आम्ही ठेवला तर मी तर वर्किंग आहे, मग आम्ही कसं हँडल करू, कसं मॅनेज होईल सगळ्या गोष्टी. आम्ही ऍक्च्युली पहिले मुंबईला होतो तेव्हा तर आम्ही डोक्यात म्हणजे विचार पण नव्हता आणला की आम्ही इथे बाळ ठेवू शकतो. पण जसं मग नंतर मी आता तर इतक्या वर्षानंतर तर प्लॅन करावाच लागेल ऑब्व्हियसली. प्लॅन केल्यानंतर ऑफिसला जाताना नेहमी वाटायचं की बेबी राहिल्यावर मी कशी करेल, मी कशी जाईल ऑफिसला, कसं होईल सगळं. मला असं वाटतं की माझे सगळे दिवस घरीच गेले पाहिजे, माझ्या बेबीसाठी मी पूर्ण वेळ देऊ शकली पाहिजे. ते कसं पॉसिबल होईल, ते तर पॉसिबल होऊ शकत नाही. पण मी नेहमी असाच विचार करायची की नाही, मला पूर्ण वेळ मला माझ्या बेबीला द्यायचा आहे. पण मग काय झालं ना, एकदा ऑफिसला जातानाच असा माझा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यावर म्हणजे मला लिटरली 1-1.5 वर्ष मी म्हणजे 7-8 महिने तर होतीच तेव्हा, 8-9 महिने घरात. तर तेव्हा मग मी विचार केला की नाही, आता मला माझ्या प्रेग्नन्सी बद्दल मला विचार करायचा. हा जो वेळ आहे माझ्यासाठी खूप प्रिशियस आहे आणि ह्याच वेळेत माझी प्रेग्नन्सी राहिली पाहिजे आणि माझ्या बाळाला पूर्ण वेळ देऊन मी घरातच काढले पाहिजे ते सगळे दिवस. तर खरंच तसं झालं, कारण मी एवढी पॉझिटिव्हली ते सगळ्या गोष्टीचा विचार करायची. माझे सगळे दिवस ते घरात निघाले आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने निघाले की मी पूर्ण वेळ त्याला देऊ शकली. जीएससीचा कोर्स पूर्ण म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या करू शकली आणि त्या गोष्टींचा भरपूर फायदा मी माझ्या बाळासाठी घेऊ शकली. असा प्लॅटफॉर्म मी विचारही केला नव्हता की म्हणजे कुठे आपल्याला म्हणजे आपण विचार भरपूर गोष्टींचा करतो की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, अशी गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे. पण खरंच ती गोष्ट मिळेल आपल्याला म्हणजे असं होऊ शकत नाही ना. खूपदा जे आपण विचार करतो ते नाही मिळत. पण मी ज्या सर्चमध्ये होते की मला असे म्हणजे गर्भसंस्कारचा असं काहीतरी म्हणजे अशा गोष्टी मला पाहिजेत, तर खरंच मला त्या मिळत गेल्या आणि त्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि त्या सगळ्या गोष्टींचा फायदा मला भरपूर माझ्या हाँ, बस बाळासाठी घेता आला. हाँ, बस ये है कि हमने थोड़ा लेट ज्वाइन करा, वो हां. थोड़ा सा एक है। और दूसरा आपसे ये बोलना था कि जो 4 साल तक के का आपने रखा है, इसे थोड़ा आगे बढ़ाइए। ये केवल 4 साल तक नहीं होना चाहिए, थोड़ा आगे होना चाहिए ये। आवाज आवाज नहीं आ आवाज रही है नाही मैम। येते मॅडम. हॅलो. यस यस यस, या हां. या जी डेफिनेटली बीआरसी कह रहे हैं आप। 4 साल से बीआरसी कह हाँ रहे जीएससीचा यस तर भरपूर फायदा झाला. मी हाँ कधी विचारही नव्हता केला. ऍक्च्युली डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितलं होतं, कारण माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तसंही मला पायानी खूप असं चालता येत नव्हतं. फिमर टिबिया माझे दोन्ही पण तुटलेले आहेत. 6-7 महिने 7-8 महिने तर मी बेड रेस्टवरच होते आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पण डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलं. तेव्हा पण म्हणजे एवढ्या मी 100% ऍक्टिव्हिटीसाठी नाही देऊ शकले. पण जितका पण वेळ मी दिला त्याचा मला भरपूर म्हणजे भरपूर फायदा झाला. मी कधी विचारही करू शकले नव्हते की मी खरंच मी अशी असताना ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकेन. इव्हन हे मला रागवायचे की तुला तुझ्या पायाला म्हणजे फोल्ड करता येत नाही, तुला खाली बसता येत नाही, तू कशाला योगा करते, तुला डॉक्टरांनी म्हणजे म्हटलंय ना योगा नाही करायचा हे ते. पण तरी पण मी करायची हलके फुलके एक्सरसाइज आणि सगळे म्हणजे डान्स सेशन व्हायचे तिथे पण मी हे कधी आले मला बघायचे डान्स करताना, तू काय वेडी आहेस का, तुला डॉक्टरांनी सांगितलंय बेड रेस्ट आणि तू डान्स करते का. पण मी लपून चोरून करायची. मला आवडत होते ते सगळं लपून चोरून करायची. खरंच मी हिच्यासोबत आता मग हिला कधी कधी आता आम्ही त्या हाँ दिवशी गेलेलो ये भी हाँ त्या दिवशी गेलेलो बाहेर, तिथे डीजे सुरू होता. आम्ही एक असंच म्हणजे कुठेतरी गेलेलो तर तिथे डीजे सुरू होता, बाहेर उभे होतो. हिला घेऊन जस्ट मी अशी इतकं एन्जॉय करत होती ती. म्हणजे ती इव्हन मी जशी नाचत होती ना तशीच ती पण मुवमेंट करत होती. म्हणजे त्या सगळ्या गोष्टीतून म्हटलं अरे इतक्या छोट्या मुलांना काय समजत असेल, पण ज्या गोष्टी आपण केल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत. ते आम्ही असं म्हणजे बघतोय आता. खरंच तिच्यामध्ये एवढी छोटी असताना तिला सगळ्या गोष्टी समजतात. ती कशी मी तुम्हाला एक म्हणजे एक सांगायचं म्हणजे मला खूप असं वाटेल, ही जी खिडकी दिसते ना वरची छोटीशी ती हा हाँ ती हाँ हाँ, सकाळी फॅनच्या सकाळी खाली म्हणजे हिला एवढं समजते सकाळी की सकाळ झालीये. जे तुम्ही सेशन तुम्ही जे टॉपिक दिलं होतं डे अँड नाईटचं, तेव्हा हिला मी सांगितलेल्या गोष्टी की रात्र कशी असते, सकाळ कशी असते. अक्षरशः ही सकाळी हिचं रुटीन आहे 7:15 म्हणजे 7:15 उठणार आणि जशी उठली तर ती पहिले तर वरती विंडोकडे बघणार
आणि साईडच्या विंडोकडे बघणार, की वरती उजेड दिसतोय का? बाजूला उजेड दिसतोय का? जसा तिला उजेड दिसला, तिला समजते आता मला सकाळ झाली आहे, मला तुम्ही बाहेर घेऊन चला. म्हणजे ती 1 मिनिट पण, 1 सेकंड पण थांबत नाही. पूर्ण अशी म्हणजे अशी करायला लागते, की आता तिला बाहेर घेऊनच जावं लागतं. म्हणजे तिला समजतं, की आता सकाळ झाली मला तुम्ही बाहेर घेऊन जा. अक्षरशः दाराकडे बघत असते, की दार बंद आहे, उघडा म्हणजे उघडं आहे की सुरू आहे. बाबा सकाळी उठतात आजोबाईचे, तर दार जर उघडं दिसलं हिला तर मग की नाही आता बाबा उठले, मला तुम्ही घेऊन जा बाहेर. म्हणजे एवढं सगळं कसं समजू शकते? या सगळ्या गोष्टीचा विचार करते तर असं वाटतं, की नाही ह्या सगळ्या गोष्टी खरंच प्रभाव टाकणाऱ्या आहेत. ते सगळं झालं ते खरंच शक्य ते फक्त मुळे आणि ह्या सगळ्या BRC मुळे हे सगळं गुण आपल्याला या बाळामध्ये बघायला मिळतायत. येस. लेकिशा किती मंथ्सची होती ज्यावेळी तुम्ही BRC जॉईन केलं आणि आता किती मंथ्सची आहे? लेकिशा. लेखिका 20 दिवसाची होती मी जेव्हा जॉईन केलं. पण जॉईन केल्यानंतर पण मी काही ॲक्टिव्हिटीज म्हणजे तेवढा मला ॲक्चुअली माझ्या पायाच्या प्रॉब्लेममुळे आणि सीझर झाल्यामुळे तेवढं मी एवढी ॲक्टिव्हली स्टार्टिंगला नाही केल्या ॲक्टिव्हिटीज. म्हणजे हिचे जे काही टॉपिक वगैरे असायचे. पण नेहमी खंत असायची, की अरे मी काहीतरी मिस करतीये. मी केलंय म्हणजे हिच्यासाठी मी एवढं घेतलंय आणि मी करू शकत नाहीये. सगळेजण इतक्या इझिली करतायत, आपण का नाही? मग मी हळू-हळू सगळं म्हणजे स्टार्ट केलं करायला 1 महिन्यानंतर. मी घेतलं आधी पण म्हणजे हिच्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटीज स्टार्ट केल्या मी नंतर म्हणजे थोड्या काही 1 महिन्यानंतरच मी स्टार्ट केल्या. आणि आता ही 5 महिन्याची झाली. 15 ऑगस्टला ही झाली जन्माष्टमीच्या दिवशी. तर 15 तारखेला ही 5 महिन्याची झाली. ये भी एक चीज मैम मुझे बहुत अच्छी लगी कि क्या होता है ना कि हम जैसे अगर हमें कोई बताएगा कि ये चीज करना है करके, तो अपन सोचते हैं हाँ ठीक है कर लेंगे बाद में। लेकिन क्या होता है कि जब अपन ग्रुप में किसी ग्रुप में जुड़ते हैं और देखते हैं कि इन्होंने करा, अरे इन्होंने भी कर लिया है, तो एक थोड़ा-सा अंदर से आता है कि नहीं यार हम भी करके देखते हैं, अब हमारा बच्चा भी शायद कर लेगा। तो वो धीरे-धीरे आदमी उसमें मतलब बच्चा इन्वॉल्व इतना होतो. अच्छा इन्वॉल्व हो जाता है कि वो बहुत अच्छी चीज़ है कि एक मतलब ग्रुप को देख के आदमी एक इन्स्पायर हाँ, इंस्पायर होता है उन सब चीज़ों से। येस, येस. डेफिनेटली बऱ्याच गोष्टी म्हणजे आहेत. जी, हो. जी. खूप बहुत गोष्टी आहेत आणि सगळे छान म्हणजे यहाँ जितने पेरेंट्स यहाँ जो भी पेरेंट्स हैं वेदर आप GSC में है अभी मतलब प्रेगनेंसी के फेज में है या प्री प्रेगनेंसी में है या ऑलरेडी डिलीवर्ड किया है ओके तो सब लोग अगर सुन रहे हैं तो उनको सुनने के बाद कैसे फील हो रहा है विद नाही, दिस मी तर सगळ्यांना हेच सांगेल, की जे पण GSC मॉम्स आहेत त्यांनी डेफिनेटली BRCचा कोर्स नक्की जॉइन करायला पाहिजे. कारण म्हणजे आपण विचार करतो, की आपल्या बाळाला आपण हे करूया, ते करूया, पण ते आपण पॉसिबल करू शकत नाही. पण जर आपण एखादी गोष्ट जेव्हा सबस्क्राईब करतो किंवा घेतो, तर मग आपण तो एक आपल्याला एक बहाणा मिळतो, की नाही आता तर करायलाच पाहिजे. कारण हाँ, आपण याच्यासाठी पे केलं आहे आणि सगळे लोकं करतायत ॲक्टिव्हिटीज तेव्हा आपल्याला पण वाटतं, की अरे जेव्हा हे लोकं करतात, तेव्हा आपण का नाही करू शकत? आणि ते केल्यामुळे जर एवढे बेनिफिट मिळतात, तर का नाही करायचं? और उस चीज़ को कैसे करना है, वो सबसे मेन चीज़ होती है कि एक कोई गाइड करने वाला जब हो सामने, तो वो सबसे अच्छी चीज़ होती है कि मतलब कहना चाहिए कि अर्जुन भी तभी अर्जुन बना जब गुरु द्रोणाचार्य उनको मिले, वरना शायद वो भी पीछे ही रहते। तो इसी कारण एग्जैक्टली से मतलब अगर कोई गाइडेंस करने वाला रहे और फिर एक ग्रुप के साथ हम जुड़ जाते हैं, तो एक दूसरे को देख के फिर आदमी मतलब एक होता है कि एक हेल्दी कंपटीशन रहता है और आदमी काफ़ी चीज़ें सीख जाता है और बच्चे भी काफ़ी चीज़ें सीख जाते हैं उस चीज़ों से। येस येस डेफिनेटली लेकिशा च्या आईसाठी म्हणजे कविता मैम आपके लिए क्वेश्चन था यहाँ किसी ने पूछा है कि आपने GSC कौन से मंथ में ज्वाइन किया था हां, GSC मी ॲक्चुअली 7व्या महिना मला स्टार्ट झाला होता. 7व्या महिन्यात मी केलं. 7व्या महिन्याच्या शेवटी मी GSC जॉइन केलं. ॲक्चुअली मी त्याच्या आधीपासून खूप म्हणजे अशी असं मला वाटायचं, की मी गर्भसंस्कार ऐकलं होतं, की गर्भसंस्कार पण असं काही असतं म्हणून. पण 1-2 मी बघितलं तेव्हा मला त्याच्यामध्ये मला असं काही जाणवलं नाही, की अरे ते मी अटेंड पण केलं होतं त्यांचा कोर्स, पण त्याच्यामध्ये मला एवढं काही वाटलं नाही. मला नेहमी खंत वाटायची, अरे ह्यात मला करायची आहे, पण मला असं काही मिळत नाहीये, की जे म्हणजे म्हणजे फ्रुटफुल वाटत नव्हतं मला असं, की काहीतरी नेहमी असंच वाटायचं, अरे की काहीतरी मिस होतंय, मी वेळ वाया घालवत आहे, असं म्हणून. मग एकदा मी Facebookवरती सरांचं ते बघितलं
ऍडव्हर्टाइजमेंट हे जीएसटी बद्दल. आणि माझा भाऊ पण ना पिंपरी चिंचवड मध्ये नाही पुण्यात राहतो तेव्हा त्या लोकांनी पण ते सेशन अटेंड केलं होतं. तर मी त्यांना सहज म्हटलं, अरे म्हटलं मला गर्भसंस्कार करायचे होते आणि ना म्हटलं ते मी काल म्हटलं फ्री आपलं ते असतं ना संडेचा जो इंट्रोडक्टरी सेशन. हा, तर ते म्हटलं मी एक केलं आहे, ते कसे आहेत म्हणे, हो म्हणे कर म्हणे, आम्ही लाईव्ह सेशन बघून आलोय म्हणे, खूप चांगलं आहे म्हणे सरांचं म्हणे, तू कर म्हणे. तर मला एक म्हणजे तिथून एक कॉन्फिडन्स आला की हा लाईव्ह बघून आलाय आणि त्याची बायको पण डॉक्टर आहे, ती पण एमडी आहे, ते दोघे पण तिथे अटेंड करून आले. आणि जेव्हा ते म्हणतात की खूप छान आहे, ऍक्च्युली मी एक दिवसा आधीच ते वेबिनार हे केलं, रजिस्टर केलं होतं, पण त्यापुढे पण ते आपण घ्यायचं बा, हा कॉन्फिडन्स म्हणजे एवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे, आपल्याला थोडं वाटतं ना की एवढे पैसे देतोय, खरंच त्याचं म्हणजे आपल्याला काही गेन होईल का त्याच्यातून? आपण खूप काही गोष्टींमध्ये पैसे तर लावतो पण मग काही करत नाही, आणि सांगणारे पण खूप कमी लोक असतात, अरे नाही चांगलं आहे. फक्त एक त्यांनी म्हटलं की चांगलं आहे, तेवढ्याच गोष्टीत मला एवढा कॉन्फिडन्स आला की नाही, जेव्हा हे म्हणतात चांगलं आहे तर आपण नक्कीच करायला पाहिजे. तर मी ते जॉईन केलं, घेतलं, संडेचं सेशन केला आणि तेव्हा लगेच मी ते जॉईन केलं. तेव्हा मला वाटलं की मी खूप वेळ वाया घालवला. खरंच मला जर हे आधी मिळालं असतं तर मी किती साऱ्या ऍक्टिव्हिटीज करू शकले असते आणि त्याचा किती फायदा माझ्या बाळासाठी झाला असता. पण ठीक आहे, आता जो वेळ गेला त्याच्यात तर आपण काही करू शकत नाही. पण जो वेळ आपल्या हातात आहे त्याचा आपल्याला कसा उपयोग करता येईल, मी त्याकडे म्हणजे जास्त म्हणजे लक्ष केंद्रित केलं आणि जेवढं माझ्याकडून करता आलं तेवढं मी केलं. घरचे म्हणायचे, हे काय आहे, कसं आहे, हे काय करते तू, असं काही असतं का, आजकाल लोक पैसे कमवतात, पैसे कमवायसाठी हे सगळं असतं, असं काही नाही, असे भरपूर लोक म्हणतात. म्हटलं नाही, मग आपण त्यांना आता काय ते लोक ते एवढे काही हे सगळ्या गोष्टींमध्ये नाही आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना नॉलेज नाही, पण आपलं काम आहे सांगणं. पण हळूहळू हळूहळू जेव्हा त्यांनी बघितले चेंजेस, मग सकाळी उठून मी लिहायची तर ते बाबांना पण वाटायचं, ही काय लिहिते, काय सकाळी उठून अशी म्हणजे लिहित असते. आणि ऍक्च्युली मी गीताचे पण क्लास करायचे, तर ते पण मी मग त्याचे पण ते 2-3 असे स्त्रोत वगैरे लिहायची सकाळी सकाळी, मग म्हणायची पण बाबांना वाटत ही काय सकाळी उठून उठून म्हणजे अशी लिहित असते, बोलत असते. एक दोनदा तर ते जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस जसं आपण काय म्हणतात त्याला, अफर्मेशन रीड करून हा झोपणं. नाही टॉकिंग, म्हणजे आपण जेव्हा सेल्फ टॉक सेल्फ करायचं ना, टॉक, गर्भसंवाद करताना. त्याचा मी एक हे सांगते. गर्भसंवाद. मी एकदा अशीच ना सेल्फ टॉक करत होते रात्रीच्या वेळेस, तर माझे बाबा म्हणतात, बाबा असे झोपेतून उठून एकदम आले, म्हणतात की काय एवढ्या रात्री तू बोलत आहे, इतक्या रात्री, म्हणजे यांचं रेस्टॉरंट रात्रभर चालू असतो, कधी कधी मला असं वाटतं हे गेले की नाही घरी, तर कधी आपण फोन वगैरे करून बघायचं, तर काय तू रात्री पण फोनवर, तेवढ्या रात्री कशाला फोन करते वगैरे असे. आता मी यांना काय सांगू, मी सेल्फ टॉक करत होती, म्हटलं नाही हो बाबा, मी कुठे फोनवर बोलत होती, काहीच नाही. अक्षरशः बाबा सगळे इकडे तिकडे दरवाजे, कोण बोलत होतं, त्यांना तर वाटलं की कोणीतरी बोलत तर नक्कीच होतं, कोण बोलत होतं. त्यांना त्यांना मी सांगू पण शकत नव्हते की मी हे असं काही करत होती म्हणून. मग आता सांगितलं, बाबा हे असं असं असते आणि असं असं मी करत होती आणि त्याचा हा बेनिफिट आहे. ते पण म्हणतात खरंच, म्हणजे जे तू करत होती त्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे आज तिला बघून त्यांना एवढं एवढं म्हणजे खुश वाटतात ते मला, त्यांना एवढी खुशी होती की खरंच जे तू करत होती त्याचा म्हणजे खूप फायदा झाला. आणि आता त्यांना वाटतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा काही असतात, हे त्यांना कोणी सांगणारे नाही, पण आता त्यांनी जे बघितलं मला एवढ्या दिवसांमध्ये की नाही, अशा पण गोष्टी काही असतात आणि अशा केल्याने असा म्हणजे इम्पॅक्ट होतो किंवा अशा गोष्टी घडतात, तर ते पण घरचे पण आता हळूहळू इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले. तुम्ही बघत असाल, मी काही काही व्हिडिओमध्ये ऍक्च्युली बाबा वगैरे असे, त्यांना फोटोज काढत, काय तू नुसती सारखी फोटोज काढत असते, काय तू व्हिडिओज बनवत असते. आधीचे बाबा वगैरे लोक आपले असे असतात ना खूप म्हणजे या गोष्टींमध्ये, पण आता ते स्वतः इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले, बाबा यांना थोडा व्हिडिओ काढायचा आहे, हिला घ्या ना, हिला पकडा ना, आता ते स्वतः इंटरेस्टनी येतात. म्हणजे तिच्याकडे बघून, तिच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या बघून त्यांना असं वाटतं की नाही, ही जे करते खरंच त्याचं काहीतरी बेनिफिट होत आहे. तर आता सगळ्यांचं, घरच्यांचं पण हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणजे येत आहे आणि सगळे इन्व्हॉल्व्ह होऊन छान सपोर्ट मिळत आहे. आधी तर मी एकटीच करायची, तर तेव्हा मला खूप असं म्हणजे वाटायचं, अरे कसं पॉसिबल, मी कशी करू, कसं होईल, सगळे करतात, मी नाही करू शकत आहे. पण आता घरच्यांचा पण एवढा सपोर्ट मिळतोय की मी ते इझिली करू शकत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघताना असं वाटतंय की नाही, खरंच म्हणजे खूप आनंद होतो आणि असं वाटते की ते जे इन्व्हेस्ट केले ते काहीच नाहीये. सगळ्या जीएसटी मधला म्हणजे मला सांगावं असं वाटेल की जीएसटी तर
आता तुम्ही करतेच, पण BRC नक्की करा, त्याचा खूप फायदा होतो. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट लेकिशाचे आई आणि बाबा दोघं. लेकिशा थँक्यू थँक्यू. मॅम. थँक्यू. थँक्यू थँक्यू मॅम लेकिशा. प्लीज मा. हॅलो थँक्यू. बेबी. हॅलो बेबी. बेबी. खरंच थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू मॅम. थँक्यू सगळ्यांना. मला इथे आम्हा दोघांना माझी खूप इच्छा होती तशी, की माझ्या लेकीशाबद्दल खूप काही मला म्हणजे असं वाटायचं बोलावं आणि सांगावं. असं खूप मनात वाटतं, पण प्रत्येक गोष्ट होईलच असं नाही. कोइन्सिडन्स असा की आम्ही तिथे आलो आणि मैम खरंच तुमचा कॉल एक आला. बात और मैं बोलना चाहूंगा कि आप लोग जो इतना क्विक रिस्पॉन्स देते हो ना हर चीज के लिए, तो वो एक मुझे बहुत बहुत सही में मतलब उस चीज की जितनी तारीफ करा जाए वो कम है। कि मतलब बहुत से संस्थाओं में ऐसा होता है कि वाया वाया जाना पड़ता है कि पहले इनको फोन लगाओ फिर वो सर अपना टाइम देंगे। उस वैसा आपके इसमें नहीं है ना। वो चीज मुझे बहुत अच्छी लगी कि मतलब जितनी तारीफ करो उस चीज की कम है। कि ऐसा लगता है कि हाँ मतलब अपना परिवार तो है लेकिन उसके साथ साथ एक आप लोग भी ऐसे सपोर्ट में है कि किसी चीज का डर नहीं रहता उस चीज में। यस, इसीलिए वो GSC फैमिली कहते हैं हम. वी आर जी जी फैमिली. यस. थैंक यू सो मच. थँक्स अ लॉट थैंक यू आप मैम दोनों थैंक को. यू। थँक्यू थँक मॅम. यू. थँक्यू आणि सगळ्यांना एवढा वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल. खूप नाही, पेशन्स लागतात सगळं. सगळ्यांना आवडलं तुम्हाला ऐकायला आणि लेकिशाला बघायला. डेफिनेटली तुम्ही चॅटबॉक्स बघा, फुल ऑफ तिच्यासाठी येतो. अच्छा. थँक्यू पण सगळ्यांना. थँक्यू हाई फाई स्माइलिंग. कैसे करते हो आप? हाई फाई कैसे करते हो? चलो कर दो हाई फाई। जल्दी कर दो। हाँ कर दो हाई फाई। चलो, ग्रेट ग्रेट. Amazing. So thank you so much. Thanks थैंक a यू मैम। lot. थँक्यू मॅम. थँक्यू. Thank you. And thank you for coming up and sharing your experience over here. Thanks a lot. येस मॅम. थँक्यू.